महाराष्ट्रातलं सरकार हे सरकार आहे का जोकर आहे हेच कळायला मार्ग नाही। शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम मंत्रिमंडळातल्या प्रत्येक सदस्याकडून केलं जातंय। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दरवेळेला मूर्खासारखे स्टेटमेंट देतात। कधी म्हणतात मंत्रिपद कृषी मंत्रिपद हे ओसाडगावची पाटीलकी आहे, कधी म्हणतात तुम्हाला ढेकळाचा न्याय द्यायचा का। अशा प्रकारचा कृषी मंत्री जर महाराष्ट्राला मिळाला असेल आणि जर तो ह्या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे। आज काल जे काही घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी आहे। माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकार कुठेतरी शेतकरी कर्जमाफीवर काम करायला सुरू झाले। एकीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमली जाते, विधिमंडळामध्ये त्याची चर्चा चालू आहे आणि एकीकडे हा मंत्री जो कृषी मंत्री आहे हा जंगली रमी खेळतोय। म्हणजे जंगली रमी पे आजाऊ ना महाराज ह्या प्रकारचं जाहिरात करायचं काम कृषी मंत्री करतोय। अशा प्रकारचा नालायक कृषी मंत्र्याला फटके देऊन मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे। चेष्टा लावली आहे काय? असले नालायक मंत्री आज कृषी मंत्री पदावरती आहेत, त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये। एकीकडे परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये अर्धवट पाऊस आहे, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे, याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे। काही ठिकाणी पाऊस भरपूर झाला, पिकं वाहून गेली, त्याची चर्चा व्हायला हवी आहे। एक कर्जमाफी होत आहे, कर्जमाफीसाठी शेतकरी झगडत आहे, रोज नवनवीन आत्महत्या होत आहेत, याकडे सरकार लक्ष देत नाहीये। परंतु सरकार लक्ष देते कशासाठी? विधिमंडळ चालते कशावर? तर विधिमंडळावर चर्चा होतात की बारमध्ये बारवाला सापडल्या, मराठी बोलायचं का हिंदी बोलायचं, उर्दू बोलायचं का तमिळ बोलायचं, याच्याशी आमचं सामान्य लोकांचं काय देणं घेणं आहे? एक सरकार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय की तुम्ही आमच्या विधिमंडळामध्ये तुम्ही बसता, आमच्या पैशावरती तिथं अय्याशी करता, तिथं 8-8, 10-10 दिवस तुम्ही तुमचे चोचले पुरवता, तिथे गेल्यानंतर आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली विधिमंडळाची अशी काही सभा झाली आहे, विधिमंडळ झाले, अधिवेशन झाले की ज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ब्रश सुद्धा बोलल्या गेला नाही, कुठलाही मंत्री बोलत नाही। हे दुर्दैव आहे आणि हा जो कृषी मंत्री आहे अत्यंत नालायक कृषी मंत्री आहे, याला बोलायची अक्कल नाही आहे। याने तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नाही तर फडणवीस साहेबांनी त्याला मंत्रिपदावरून बाहेर काढावं। यांनी एखादा पत्त्याचा क्लब उघडावा आणि तिथं बसून रमी खेळावी आणि रमी तर खेळावी, त्याच्यातून केटी काढावी आणि स्वतःचं घर चालवावं। अशा लोकांना सत्तेत राहण्याचा किंवा मंत्रिपदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाहीये। परभणीमध्ये आज अर्ध्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, अर्धा जिल्हा कोरडा आहे। असं असताना देखील परभणीमध्ये काही नेते मंडळी आली, त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला, निर्धार सभा घेतली। कसला निर्धार करताय? शेतकऱ्यांची माती करायचा निर्धार करताय? आमच्या पैशामध्ये इथे येऊन 50,000चा केक कापणार, एकीकडे शेतकरी संकटात आहे, त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि तुम्ही 50,000 रुपये खर्च करून केक कापणार आणि शेतकऱ्याची थट्टा उडवणार। हा नालायकपणा यानंतर महाराष्ट्रात चालणार नाही आणि हे अत्यंत मूर्खासारखं सरकार वागतंय, हे नालायक सरकार आहे।